नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. ज्यांना भारतीय रेल्वेमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एक खरंच खूप मोठी संधी चालून आली आहे. तर याच संधीबद्दलची सगळी माहिती अगदी टप्प्याटप्प्याने इथे समजून घेऊया. तर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट सेलने ॲक्ट अप्रेंटिस पदांसाठी एक मोठी जाहिरात दिली आहे. खरं तर ही एक अशी संधी आहे जी अनेक तरुण उमेदवारांसाठी रेल्वेमधील करिअरचा दरवाजा उघडू शकते. आणि जागा किती आहेत? तब्बल 5,349. हो, ही संख्या खरंच खूप मोठी आहे. म्हणजे वेगवेगळ्या ट्रेड्स आणि विभागांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवारांची भरती होणार आहे. आता या भरती प्रक्रियेची सगळ्यात खास गोष्ट काय आहे, तर निवड फक्त गुणवत्तेवर होणार आहे. म्हणजे काय, तर कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतीही नाही, थेट मिळालेल्या गुणांवरच निवड होणार आहे. बरं, तर मग आता सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या पहिल्या टप्प्यापासून, तो म्हणजे पात्रता. ह्या संधीसाठी कोण अर्ज करू शकतं ते पाहूया. पात्रता तपासणं खरं तर खूप सोपं आहे, कारण ती फक्त दोनच मुख्य गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे वय आणि दुसरं म्हणजे शिक्षण. आता या दोन्हीबद्दल थोडं सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर वयाची अट आहे 15 ते 24 वर्षांपर्यंत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी दिलेली जन्मतारखेची श्रेणी नीट तपासून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता वळूया शैक्षणिक पात्रतेकडे. यासाठी फक्त दोनच गोष्टी आवश्यक आहेत. पहिली म्हणजे 10वीमध्ये कमीत कमी 50% गुण हवेत आणि दुसरी संबंधित ट्रेडमध्ये NCVTशी संलग्न असलेलं ITI प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. इथे पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्यात जास्त जागा कोणत्या ट्रेड्समध्ये आहेत. फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या पदांसाठी भरपूर संधी आहेत. अर्थात फक्त एवढंच नाही, कार्पेंटर, पेंटर आणि कोपासारख्या इतरही अनेक ट्रेड्ससाठी संधी आहेत. त्याची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत दिलेली आहे. बरं, एकदा पात्रता निश्चित झाली की पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे अर्ज भरण्याचा. तर आता ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ते समजून घेऊ. ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायला हव्यात. अर्ज प्रक्रिया 21 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 23 मार्च 2026 रोजी संपेल. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न बघता वेळेत अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज भरताना काही कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतील. यामध्ये 10वी आणि ITIचं प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्र आहेत. म्हणून अर्ज करायला बसण्यापूर्वीच ही सगळी कागदपत्र तयार ठेवणं सोयीचं ठरेल. यासाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे आणि हे नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते परत मिळणार नाही. पण एक चांगली गोष्ट म्हणजे SC, ST, PWBD आणि महिला अर्जदारांना कोणतंही शुल्क भरायचं नाहीये. आता ही एक गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या. अर्जामध्ये नाव, वडिलांचं नाव आणि जन्मतारीख हे सगळं अगदी तंतोतंत 10वीच्या प्रमाणपत्रावर जसं आहे तसंच लिहायला हवं. यात जर थोडीशीही चूक झाली तर अर्ज बाद होण्याची शक्यता असते. ठीक आहे, अर्ज तर भरला, पण मग पुढे काय? निवड कशी होते? चला, आता ती संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. तर ही निवड प्रक्रिया कशी काम करते? इथे एक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि ही लिस्ट 10वी आणि ITI या दोन्ही परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून बनवली जाते. दोघांनाही समान महत्त्व दिले जातं, ज्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अगदी पारदर्शक होते. आता प्रश्न पडतो की जर दोन उमेदवारांना सारखेच गुण मिळाले तर? अशा वेळी ज्या उमेदवाराचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिलं जातं. आणि समजा जन्मतारीखही सारखीच असेल तर मग ज्याने 10वीची परीक्षा आधी पास केली आहे त्याची निवड होते. एकदा निवड झाली की निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि या ट्रेनिंगच्या काळात रेल्वे बोर्डाच्या नियमांप्रमाणे दरमहा विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड सुद्धा दिला जातो. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज करण्यापूर्वी काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया. रेल्वेने एक अतिशय महत्त्वाची सूचना दिलेली आहे. नोकरीच्या नावाखाली कोणी पैसे मागत असेल किंवा खोटी आश्वासनं देत असेल तर अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. हे लक्षात ठेवा की निवड प्रक्रिया पूर्णपणे आणि फक्त गुणवत्तेवरच आधारित आहे. शेवटी
या काही गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. अर्ज फक्त आणि फक्त www.rrc-wr.com या अधिकृत वेबसाईटवरच करायचा आहे. शेवटच्या तारखेची वाट अजिबात बघू नका. अर्ज करताना फक्त एकच डिव्हिजन किंवा वर्कशॉप काळजीपूर्वक निवडायचा आहे. अपडेट्ससाठी दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू राहील याची खात्री करा. आणि हो, अपलोड केलेली सगळी कागदपत्र स्पष्ट दिसतायत ना, हे दोनदा तपासा. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवूया, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ आहे 23 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर मग भारतीय रेल्वेसोबत एका मोठ्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हे एक पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का? ही एक सुवर्ण संधी आहे जिचा नक्कीच विचार करायला हवा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.